महिलांसाठी हा पॉइंट तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण प्रॉपर एनर्जी आणि हायड्रेशन असेल आणि मग मनात प्रश्न येतो, मी काही चुकतोय का? अनेक वेळा प्रॉब्लेम टेक्निक मध्ये नसतो, तो तुमच्या प्लेट मध्ये असतो. रात्रीचा परफॉर्मन्स साठी काय खावं? सर्वात आधी एक सिंपल कन्सेप्ट समजून घ्या, ज्याचा डायरेक्ट फायदा इरेक्शन क्वालिटी आणि रिस्पॉन्सवर दिसतो. हायड्रेशन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता रात्रीचा एक सिंपल पण पॉवरफुल हॅक तर कम्फर्ट, रिस्पॉन्स आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह होतो. तुमचं शरीर इंटरनली जितकं स्ट्रॉंग असेल तितकी परफॉर्मन्स नॅचरली बेटर होतो. कधी असं झालंय का, रात्री सगळं परफेक्ट आहे, मूड आहे, वेळ आहे, पण बॉडी म्हणते आज एनर्जी डाऊन आहे आणि मग मनात प्रश्न येतो, मी काही चुकतोय का? खरं सांगायचं, अनेक वेळा प्रॉब्लेम टेक्निक मध्ये नसतो, तो तुमच्या प्लेट मध्ये असतो. म्हणजे दिवसभर तुम्ही काय खाता त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या रात्रीच्या परफॉर्मन्सवर पडतो. आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज या व्हिडिओमधून पाहूया. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात. तर शनिवारी, रविवारी मुंबई आणि पुणेला उपलब्ध असतात. रात्रीचा परफॉर्मन्स साठी काय खावं? सर्वात आधी एक सिंपल कन्सेप्ट समजून घ्या. सेक्शुअल परफॉर्मन्स ही टेक्निक्सपेक्षा एनर्जी, स्टॅमिना आणि ब्लड फ्लोवर जास्त डिपेंड असते. म्हणजे दिवसभर तुमची बॉडी इंटरनली कशी आहे त्यावर रात्रीचा एक्सपिरियन्स ठरतो. उदाहरण, तुम्ही रात्री हेवी डिनर केला, तुपकट, तेलकट, जास्त क्वांटिटी, तर काय होतं? बॉडी डायजेशनमध्ये बिझी होते आणि तुम्हाला झोप येते. अशा वेळी मूड असला तरी इन्व्हॉल्वमेंट कमी होतो. म्हणूनच संध्याकाळपासून स्मार्ट खाणं सुरू करायचं आहे. संध्याकाळी लाईट पण एनर्जी देणारे ऑप्शन्स घ्या, जसे की केळी खा, 2-3 खजूर खा, थोडे बादाम खा. हे फूड बॉडीला क्विक एनर्जी देतं आणि तुम्हाला डल वाटू देत नाही. अनेक वेळा लोक सांगतात मूड आहे पण एनर्जी डाऊन आहे. इथेच हे छोटे चेंजेस कामाला येतात. आता दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट, ब्लड फ्लो. सेक्शुअल परफॉर्मन्स म्हणजे सर्क्युलेशनमध्ये खूप जास्त क्रिशियस असतं. त्यामुळे बीटरूटचा ज्यूस किंवा डाळिंबाचा ज्यूस युजफुल ठरतो. हे ड्रिंक्स बॉडीमध्ये ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करतात, ज्याचा डायरेक्ट फायदा इरेक्शन क्वालिटी आणि रिस्पॉन्सवर दिसतो. म्हणजेच फोरप्ले सुरू असताना बॉडीचा रिस्पॉन्स बेटर येतो. आता हायड्रेशन बद्दल बोलूया. हा पॉईंट खूप लोक इग्नोर करतात. दिवसभर कमी पाणी प्यायल्याने तर थकवा येतोच आणि बॉडी सुस्त सुद्धा वाटते आणि महिलांमध्ये ल्युब्रिकेशन सुद्धा कमी होऊन जातं. त्यामुळे कोकोनट वॉटर किंवा साधं पाणी घेऊन हायड्रेशन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता रात्रीचा एक सिंपल पण पॉवरफुल हॅक, झोपायच्या आधी 1 ग्लास कोमट दूध, त्यात 1-2 खजूर किंवा 4-5 भिजलेले बादाम. हा कॉम्बिनेशन बॉडीला रिलॅक्सेशन देतो आणि स्टॅमिना टिकवायला मदत करतो. म्हणजे इंटिमेसी दरम्यान तुम्ही लवकर थकत नाही, इन्व्हॉल्वमेंट जास्त वेळ टिकतो. आता थोडं प्रॅक्टिकल कनेक्ट करूया. इमॅजिन करा, तुम्ही पार्टनर सोबत क्लोजनेस एन्जॉय करत आहात, पण 5 ते 10 मिनिटातच थकवा जाणवतो किंवा बॉडी फुल्ली रिस्पॉन्ड करत नाही. यामागे अनेक वेळा इंटरनल एनर्जी कमी असते आणि जेव्हा तुम्ही डाएट इम्प्रूव्ह करता तेव्हा फोरप्ले पासून मेन ऍक्ट पर्यंत सगळं स्मूथ आणि कम्फर्टेबल वाटायला लागतं. महिलांसाठी हा पॉइंट तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण प्रॉपर एनर्जी आणि हायड्रेशन असेल तर कम्फर्ट, रिस्पॉन्स आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह होतो. आता एक कॉमन मिस्टेक, काही लोक विचार करतात जास्त खाल्लं की ताकद येईल, पण उलट होतं. ओव्हर इटिंगमुळे हेवीनेस येतो आणि परफॉर्मन्स डाऊन होतो. त्यामुळे क्वांटिटी नाही, क्वालिटी महत्वाची आहे. एक छोटंसं रुटीन एक्झाम्पल, रात्री मॉडरेट डिनर आणि झोपण्यापूर्वी मिल्क प्लस नट्स. एवढा सिंपल बदल तुम्ही सुद्धा करू शकता, ज्यामुळे खूप डिफरन्स तुम्हाला जाणवेल. डॉक्टर मुंदडा क्लिअर एक गोष्ट सांगतात की फूड इज फ्युअल. तुमचं शरीर इंटरनली जितकं स्ट्रॉंग असेल तितके परफॉर्मन्स नॅचरली बेटर होतो. म्हणजेच बाहेरून काही स्पेशल करण्यापेक्षा आतून बॉडीला सपोर्ट देणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी एक छोटासा रियालिटी चेक, हे सगळं हेल्पफुल आहे पण मॅजिक नाही. जर तुम्हाला वारंवार स्टॅमिना कमी वाटत असेल, इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल, डिझायर कमी वाटत असेल, सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, तर फक्त डाएटवर डिपेंड राहू नका. अशा वेळी प्रॉपर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट खूप गरजेचं असतो. म्हणूनच जर तुम्हाला सेक्शुअल हेल्थबद्दल काही अडचणी जाणवत असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार योग्य उपचार आणि गायडन्स मिळून जाईल. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.